मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत त्या राजमाता मासाची जाऊ. या जगात 33 कोटी देवांची कोट्यवधी मंदिर आहेत, परंतु ज्या राजाचं मंदिर दुर्मिळच आहे, परंतु कोट्यवधी लोक ज्या राजाची पूजा करतात ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हातात तलवार घेऊन माणसं कापून स्वराज्य मिळवता येत नाही, त्यासाठी लढण्याचं ज्ञान देखील असावं लागतं. म्हणून वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ आणि 32 उपग्रंथाचं लिखाण करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. या सर्वांचा इतिहास आपल्या समोर घेऊन येणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले, शिक्षणाची एकमेव आणि खरीखुरी आई म्हणजे सावित्रीबाई फुले, आणि या शिक्षणाचा वारसा पुढे नेऊन शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशी गर्जना करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी मानाचा मुजरा करतो. खरं तर बघितलं की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती आपण साजरी करतोय. सर्वप्रथम 131व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. इथे उपस्थित आमचे सहकारी महेश शिंदे सर, भाकरे सर असेल, पठाण सर असेल, सर्वांनी अतिशय, मी म्हणतो की बाबासाहेबांची जयंती आपल्याला, बाबासाहेब ज्यावेळेस बाबासाहेब होते त्यावेळेस बाबासाहेब म्हटले की मी ज्यावेळेस जे जे काम करेल त्या कामाचा माझा जय जयकार झालेला मला आवडणार नाही. ते जे मी काम करेल, मी जे सांगेल ते जर तुम्ही पुढे नेले, माझ्या समाजाला वरती नेलं तर आणि तरच मला आनंद होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगत होते. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. कारण जर आपण बघितलं तर आजकाल एखादी जर जयंती साजरी करायची असेल, एखाद्या महापुरुषाची जयंती साजरी करायची असेल तर तरुण जे मंडळ असतं ते विचार करतं, आधी एकमेकाला फोन करतात की जयंती कशी साजरी होणार आहे. ते म्हणते डीजे लावायचं आहे का, असं म्हणजे प्रश्न करतो की आपण डीजे लावणार आहे का. जर कोणी म्हणलं की आपल्याला डीजे लावायचं नाही, मग जयंतीला यायची काही गरजच नाही. जयंती कशी साजरी करणार आहे, फक्त फोटोला हार घालणार आहे बस. मग त्या जयंतीला जर उपस्थिती आपण बघितली तर उपस्थिती राहतच नाही. विशेषतः तुमचं कौतुक करावं लागेल की एवढ्या छोट्या परिसरात देखील तुम्ही भरपूर संख्येने उपस्थित आहात. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला वाचायला लावलं, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला नाचायला लावलं नाही, सर्वात महत्वाची गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 131वी जयंती आपण साजरी करतोय. उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया, उन्होंने नस देखी हमारी और बीमार लिख दिया, हमने रोग पूछा उनसे तो उन्होंने नीले से प्यार लिख दिया, हमने रोग पूछा उनसे तो उन्होंने नीले से प्यार लिख दिया. कर्जदार रहेंगे उस वैद्य के, कर्जदार रहेंगे उस वैद्य के जिसने दवा में डॉक्टर बाबा साहब आंबेडकर का नाम लिख दिया, जिसने दवा में डॉक्टर बाबा साहब आंबेडकर का नाम लिख दिया. मग एखादं चरित्र जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर चरित्राचं कर्तृत्व आणि नेतृत्व अभ्यासणं महत्वाचं असतं. एखाद्या जंगलाचा राजा असतो सिंह आणि त्या जंगलाची राणी असते सिंहीण. सिंहीण ज्यावेळेस आपल्या पिलांना जन्म देते त्यावेळेस आपल्या पिलांसोबतची नाळ तोडून टाकत असते. सिंहीण आपल्या पिलांपासून लांब उभी राहते आणि एकटक त्या बछड्यांकडे, पिलांकडे बघत असते. तिला वाटत असतं की बछडे जन्माला आलेत, ते स्वतःच्या पायावर उभं राहता आला पाहिजे, त्यांना आधाराची गरज नको. मी जर त्यांना आता आधार दिला तर ते निराधार बनतील, त्यांना ती सवय लागेल. म्हणून सिंहीण लांब उभी राहते, एकटक आपल्या बछड्यांकडे बघत असते. बछडे सिंहीणीकडे बघतात. त्यांना वाटत असतं की आपली आई आपल्याजवळ येईल, आपल्याला चालायला शिकवेल, आपल्याला बोलायला शिकवेल, आपल्याला जीवन जगवायला शिकवेल. परंतु नाही, सिंहीण त्या पिलांजवळ, बछड्यांजवळ जातच नाही. मग एखादा पिल्लू कसं बसं उभं राहण्याचा प्रयत्न करतं, एक पाऊल टाकतं, दुसरं पाऊल टाकतं आणि आस्ते 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 आपल्या आईजवळ येऊन उभं राहतं. तसं दुसरं तिसरं पिल्लू देखील करतं. परंतु असं एक पिल्लू असतं जे उभं राहूच शकत नाही, त्याला उभं राहताच येत नाही. ते आईकडे बघत असतं. त्याला वाटत असतं की माझी आई माझ्याजवळ येईल, मला चालायला शिकवेल, मला बोलायला शिकवेल, मला जीवन जगवायला शिकवेल. परंतु नाही, सिंहीण त्याच्याजवळ जातच नाही. कालांतराने तेच उठून राहण्याचा, उभं राहण्याचा प्रयत्न करतं. एक पाऊल टाकतं, दुसरं पाऊल टाकणार, कोसळतं, पडतं, खाली आपटतं, परत उभं राहतं, परत एक पाऊल टाकतं, परत कोसळतं, आपटतं, खाली पडतं. अशी एक वेळ तिथे उभंच राहू शकत नाही. त्यावेळेस त्याला वाटतं की आपली आई आता आपल्याजवळ येईलच, परंतु सिंहीण त्याच्याजवळ जातच नाही. थोड्या वेळानंतर ज्याला उभंच राहता येत नाही, मग सिंहीण त्याच्याजवळ जाते. एक प्रचंड मोठी डरकाळी फोडते. एक प्रचंड मोठी डरकाळी फोडून सिंहीण आपल्या पिलाच्या नरड्याचं घोट घेते. जगातील एकमेव आई आपल्या पिलाला मारते. त्याचं कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ती ज्यावेळेस गर्जना करते त्यावेळेस ती सांगत असते की तू सिंहाचा बछडा आहे, तू सिंहाचा बछडा असून जर तुला स्वतःच्या पायावर उभं राहता येत नसेल तर तुला जगण्याचा अधिकार नाही. कारण सिंहाचे बछडे जगतातही सिंहासारखे आणि मरतातही सिंहासारखे. 131 वर्षापूर्वी याच सिंहाच्या बछड्याचा जन्म झाला. त्या बछड्याचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग काय होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माची पूर्वीची परिस्थिती? संपूर्ण देशामध्ये अराजकता पसरली होती. संपूर्ण समाजामध्ये उच्च नीचाचा भेदभाव निर्माण झाला होता. जातीय विषमता निर्माण झाली होती. एका समाजाला टार्गेट केलं जायचं, त्या समाजाकडून कुठल्या प्रकारची कामं करून घेतली जात नसायची, नीच दर्जा दिला जात असायचा. संपूर्ण अराजकता पसरली होती. संपूर्ण विषमता, कुणी कुणाचं वाली राहिलं नव्हतं. समाजाला कुणी सावरावं, कुणाला काहीच कळत नव्हतं. प्रचंड दुःखी समाज होता. काय करावं, पुढे जावं, काही कळत नव्हतं. निसर्ग सुद्धा भेदभाव करत नाही, इतकाच भेदभाव माणसाने केला होता. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
सूर्य ज्यावेळेस प्रकाश देतो त्यावेळेस तो विचार करत नाही की माझा प्रकाश कोणत्या जातीचा आणि कोणत्या कोणत्या समाजाचा माणूस माझा प्रकाश घेतोय. सूर्य कधीच विचार करत नाही. नदी ज्यावेळेस वाहत असते तेव्हा नदी विचार करत नाही की माझं पाणी कोणत्या जातीचा कोणत्या समाजाचा माणूस पितोय. नदी हा विचार करत नाही. वृक्ष ज्यावेळेस फळं आणि फुलं देतात त्यावेळेस ते विचार करत नाही की माझे फळं फुलं कोणत्या जातीचा माणूस खातोय, माझ्या सावलीखाली कोणत्या जातीचा कोणत्या समाजाचा माणूस बसलाय, हे वृक्ष देखील विचार करत नाही. जर निसर्ग असा विचार करत नाही तर तुम्ही आम्ही असे विचार करणारे कोण. परंतु समाजात खूप खूप वाईट परिस्थिती चालू होती. संपूर्ण विषमता निर्माण झाली होती. कुणाला कुणाची काळजी राहिली नव्हती. प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाटायचं की काहीतरी व्हावं, कुणीतरी यावं आपल्याला तारावं, हे प्रत्येकाच्या मनात भावना होत होती. प्रत्येक जण दुःखी होता, रडत होता. आशेचा किरण त्यांना दिसत नव्हता. प्रत्येक सकाळी यायची आणि तशी संध्याकाळी निघून जायची. प्रत्येकाला वाटायचं की कुणीतरी यावं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे की ज्यावेळेस या समाजावर अन्याय अत्याचार होत असतो त्यावेळेस देव अवतार घेत असतो. हे श्रीमद भगवद्गीता आपल्याला सांगते की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानामधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. ज्यावेळेस अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस भगवंत अवतार घेतो असतो आणि ती वेळ आलीच. लोकांचे अश्रू मिटवणारा एक जण येणारच होता. 14 एप्रिल 1891 जरूर संपूर्ण वारा शांत झाला. 14 एप्रिल 1891 जरूर संपूर्ण वारा शांत झाला. या दगडालाही पाझर फुटला. संपूर्ण वारा शांत झाला आणि या देशाचा नव्हे तर या जगाचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झोपलेल्या माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उठवत्या माणसाला उभं केलेल्या माणसाला चालवत्या माणसाच्या हातात पुस्तक दिलं आणि हे समाज बदलून दाखवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचं नाव रामजी, आईचं नाव भीमाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाढत होते त्यावेळेस रामजी हे सुभेदार पदापर्यंत पोहोचले होते. परंतु रिटायर झाल्यानंतर तुटपुंजा पेन्शनमध्ये घराचा खर्च कसा भागवायचा ही त्यांना अशी वेळ आली की खर्च भागवायचाच कसा. त्यावेळेस ते साताऱ्याला शिफ्ट झाले आणि साताऱ्याला शिफ्ट झाल्यानंतर सार्वजनिक बांधकामात त्यांनी काम चालू केलं. घरचा डोलारा सांभाळत होते. डोलारा सांभाळत असताना रामजी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सर्वात महत्वाचे जे केले त्याला म्हणतात संस्कार. जर एखाद्या मुलाला जर चांगल्या छोट्यापणी जर संस्कार केले तर मोठ्यापणी तो एक महापुरुष होत असतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे. संस्कार खूप महत्वाचे असतात. रामजी यांची तळमळ होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकावं, मोठं व्हावं, समाजासाठी काहीतरी करावं हे रामजी यांना वाटायचं. म्हणून रामजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणात कुठल्याही प्रकारची कमी पडू देत नव्हते. रामजी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तक आणून द्यायचे, पुस्तकं वाचायला लावायचे. कारण तू जर वाचला तर समाज वाचेल हे रामजींना माहिती होतं. म्हणून रामजी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाविषयी त्यांची प्रचंड अशी तळमळ रामजी यांची होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील शिकत होते. परंतु थोड्याच दिवसानंतर भीमाईचं निधन झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आईच्या मायेला पारखे झाले. त्यानंतर त्यांच्या आत्या मीराबाई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सांभाळ केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मीराबाईचे खूप लाडके होते, खूप म्हणजे खूप लाडके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील हुशार होते. समाजाची परिस्थिती काय हे पाहत होते. परंतु रामजी बाबा यांनी कधीच संस्कारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमी पडू दिले नाही. बघा ना तुम्ही, संस्कार किती महत्वाचे असतात. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस महासाहेब जिजाऊंच्या गर्भात होते त्यावेळेस महासाहेब जिजाऊ रामायण आणि महाभारताच्या कथा वाचायच्या. जिजाऊंना वाटायचं की माझा मुलगा रामासारखा कृष्णासारखा तेजस्वी तपस्वी झाला पाहिजे. जिजाऊंना वाटायचं की माझा मुलगा हनुमंतासारखा ज्ञानी झाला पाहिजे. जिजाऊंना वाटायचं की माझा मुलगा कर्णासारखा उदार झाला पाहिजे. म्हणून जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांवर हे संस्कार करायच्या. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार झाले म्हणून ते छत्रपती झाले. नाही, हे संस्कार खूप महत्वाचे असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर देखील संस्कार होत होते. संस्कार होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हळूहळू मोठे होत होते. मोठे होत असताना त्यांना समाजाची जाणीव होत होती. ते समाजात बघत होते की समाजात काय अवस्था चालू आहे. माझ्या समाजातील लोकांना सार्वजनिक ठिकाणी पाणी देखील कोणी भरून देत नव्हतं. गळ्यात गाडगे घालून पाणी दिलं जायचं. एखाद्या मंदिरात प्रवेश सुद्धा दिला जात नसायचा. काय करावं काही कळत नसायचं. सार्वजनिक ठिकाणी कधी कोणाला बोलावलं जात नसायचं. कोणत्या शुभ कार्यात देखील बोलावलं जात नसायचं. संपूर्णपणे विषमता आहे असा समाजात पसरवली जात होती. उच्च नीचाची भावना दिली जात होती. हे सगळं करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या परिस्थितीचे चटके सोसत होते. डॉक्टर आंबेडकर सोसत होते. त्यांना वाटत होता की ही परिस्थिती बदलावी, माझा समाज बदलावा. त्यासाठी माझ्याकडे पैसा नाही, पैसा नसला तरी चालेल, परंतु मी शिकणार, शिकून मोठा होणार, मी संघर्ष करणारच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक वाचायचे. असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा वाचलेलं पुस्तक ते कधीच आयुष्यात विसरत नव्हते. 10 वर्षांनी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं की त्या अमुक पानावर अमुक पॅराग्राफवर कोणती लाईन आहे, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लगेच सांगायचे. मग आम्ही प्रश्न विचारावा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देवाने जास्त बुद्धी दिली होती? नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली सर्वांची बुद्धी सारखीच, परंतु परिस्थिती काय असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आपण ओळखलं पाहिजे. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हातात पुस्तक घ्यायचे त्यावेळेस विचार करायचे की हे पुस्तक मला एकदा भेटतंय, परंतु परत जर ते मला भेटलं नाही तर मग पुस्तक असं वाचायचं की कालांतराने त्याची परत वाचायची गरजच पडली नाही पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक वाचायचे तर ते कायमचंच ध्यानात ठेवायचे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण म्हणू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्यावेळेस बोर्डाचे पेपर होते ते बोर्डचे पेपर तालुक्याच्या गावाला असायचे आणि तालुक्याच्या गावाला असल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रामजी बाबा यांनी रामजी बाबांनी विचार केला की संपूर्ण कुटुंबाला नेण्यापेक्षा आम्ही दोघं जातो आणि तालुक्याच्या गावाला एका भाड्याच्या घरात राहतो. मग त्यांनी विचार केला आणि ते तालुक्याच्या गावाला गेले, भाड्याच्या घरात राहू लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 11 वाजता पेपरला जायचे आणि 3 वाजता घरी यायचे. 3 वाजता घरी आल्यानंतर रामजी बाबा त्यांना स्वतः स्वयंपाक करून द्यायचे आणि स्वतः स्वयंपाक करून दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसून जेवायला लागायचे. जेवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रामजी बाबांना विचारलं की बाबा तुम्हाला जेवायचं नाही का? त्यावेळेस रामजी बाबा म्हणले तू जेव, तुझं झाल्यानंतर मी जेवेल. त्या दिवशी असं झालं. दुसरा दिवस उजाडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 11 वाजता परत पेपरला गेले, 3 वाजता घरी आले. 3 वाजता घरी आल्यानंतर परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परत बाबांना प्रश्न विचारला की बाबा तुम्ही जेवले नाही का, तुम्हाला जेवायचं नाही का? त्यावेळेस रामजी बाबा म्हणले तू जेव, तू जेवल्यानंतर मी जेवल. तिसऱ्या दिवशी तेच झालं. 11 वाजता पेपरला गेले, 3 वाजता घरी आले, जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर बाबासाहेबांनी प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला जेवायचं नाही का? त्यावेळेस परत बाबांचं उत्तर आलं की तू जेव, तू जेवल्यानंतर मी जेवेल. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला की अरे मी जेवतोय, मी जेवल्यानंतर टोपल्यात भाकरी शिल्लक राहत नाही, मग बाबा काय खातात? त्यावेळेस बाबाला प्रश्न विचारला की तुम्हाला भूक लागत नाही का? तुम्ही जेवत नाही का? तुम्हाला त्रास होत नाही का? तुम्हाला भूक लागत नाही का? त्यावेळेस रामजी बाबा म्हणतात कारण या भाकरीने माझं पोट भरणार नाही. ज्यावेळेस तू मोठा होऊन माझ्या समाजाला बदलवशील आणि मी ताटपणाने चालेल त्याच वेळेस माझी भूक भागेल. म्हणजे रामजी बाबांचा शिक्षणाविषयी किती तळमळ होती हे आपल्याला या प्रसंगातून दिसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे बंधू एकदा रामजी बाबांना भेटायला एका रेल्वेतून चालले होते आणि रामजी बाबांना माहिती नव्हतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे बंधू ते दोघं आपले मुलं येणार आहे आपल्याला भेटायला. गाव आल्यानंतर साहजिकच गाव लांब होतं आणि रेल्वेतून खाली उतरल्यानंतर प्रत्येक प्रवासी घरी निघून गेले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबा घरी जायचं कसं बाबाच्या प्रत्येकाच्या त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. मग रेल्वेचा जो टीसी असतो तो टीसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कपडे, रुबाबदार चेहरा बघून तो म्हणू लागला कारण निश्चितच मोठ्या समाजाचा माणूस असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या टीसी विचारतो की बाबा तू कुठल्या समाजाचा? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी दलित समाजाचा. हा शब्द ऐकताच टीसीने जसं अंगावरून झुरळ झटकून टाकतात तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बंधूला झटकून लावलं. परंतु दुःखात सुख म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या बंधूला त्याने बैलगाडी करून दिली. बैलगाडीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसल्यानंतर थोडी पुढे बैलगाडी गेल्यानंतर अंधार झाला होता, संपूर्ण जंगलाचा रस्ता होता. अशा परिस्थितीत घरी जायचं होतं, परंतु गाडीवान जो गाडी चालवत होता बैलगाडीवाला त्याला कळलं की हे तर दलिताचे मुलं आहेत. त्याने गाडी थांबवली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या बंधूंना खाली उतरून दिलं. तुम्ही दलित समाजाचे, तुम्ही माझ्या गाडीत बसलाच कसं काय? तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हात जोडून विनंती करू लागले, आम्ही दलित समाजाचे असलो म्हणून काय झाले? आम्ही तर तुझं आणि माझं रक्त लालच आहे, आम्ही पण 2 पायाचे, तू पण 2 पायाचा, आम्ही पण माणूस तू पण माणूस. अरे आम्हाला सोडव, वाटलं जास्तीचे पैसे घे, परंतु आम्हाला आमच्या विनवणी करू लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग त्याला थोडीशी दया आली, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या बंधूला त्याने बैलगाडीत बसवलं, परंतु तो त्या बैलगाडीत बसला नाही, तो मागून चालू लागला. थोडं पुढे गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तहान लागली. तहान लागल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका वस्तीत गेले आणि वस्तीतल्या लोकांना पाण्यासाठी मागणी करू लागले, परंतु वस्तीतल्या लोकांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाणी दिलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परिस्थितीचे फटके सहन करत होते आणि सहन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं होतं की शिक्षण घेणार ते फक्त समाजासाठी, शिक्षण घेणार ते फक्त समाज उद्धारण्यासाठी. या समाजाला कोणीतरी पाहिजे, कोणीतरी वाली पाहिजे. हा समाज आपला समाज बदलला पाहिजे, आपला समाज उंचावला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं, त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत होते. वर्गात तीच परिस्थिती वर्गात देखील होती. वर्गात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसून दिलं जात नसायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसवलं जायचं आणि इतर मुलं आणि शिक्षक वर्गात बसायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खिडकीतून बघायचे आणि शिकायचे. वर्गात बसणारे वर्गातच राहिले आणि जो बाहेर बसला त्याने देशाचं संविधान निर्माण केलं. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मॅट्रिकची परीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पास झाले.
दलिताचं पोरगं मॅट्रिकची परीक्षा पास झालं ही गोष्ट सगळ्यांकडे वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईला त्यांनी BA ची पदवी घेतली. त्यानंतर ते अमेरिकेला गेले, डिग्री घेतली. डिग्री घेतल्यानंतर अमेरिकेला इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत भारतात आले. भारतात आल्यानंतर आणि त्याने विचार केला होता की भारताची परिस्थिती आता बदलली असेल, लोकांची मानसिकता बदलली असेल, परंतु नाही. भारतात येऊन तीच परिस्थिती, जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान होते तशीच परिस्थिती भारतात होती. कुणाला समाजाला कोणी स्थान देत नव्हतं, कोणी समाजाबद्दल काही विचार करत नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना वाटलं की ही परिस्थिती बदलावी, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला सांगितलं की जर परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला शिक्षण हातात घ्यावं लागेल, कारण तुम्हाला शिकावं लागेल, शिकले तरच तुम्ही काहीतरी करू शकता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील प्रत्येक माणसाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, एक क्रांती त्या मंत्रामुळे झाली. शिकले लोक शिकायला लागल्यानंतर लोकांमध्ये एक ज्ञान आल्यानंतर लोक संघटित व्हायला लागल्यानंतर लोकांमध्ये एक प्रकारची भावना निर्माण झाली की आपण काहीतरी करू शकतो, आपण जग बदलू शकतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलंय आपल्याला, आपण काहीतरी करू शकतोय. लोकांच्या मनात एक निर्धार झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे की तुमच्याकडे जर 2 रुपये असले तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे का सांगायचे की भाकरी तुम्हाला जगायला शिकवेल आणि हे जे पुस्तक असतं ते पुस्तक तुम्हाला जीवन जगवायला शिकवेल, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे. म्हणून 2 रुपयाचे असल्यानंतर 1 रुपयाची भाकरी आणि 1 रुपयाचं पुस्तक असं घ्या, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मंत्र शिका, संघटित आणि संघर्ष करा हा मंत्र समाजात पसरत होता. समाज हळूहळू बदलत होता. समाजातील बंधू भगिनी ह्या मोठ्या होत होत्या. कोणी डॉक्टर होत होतं, कोणी इंजिनियर होत होतं, कोणी नेता होत होतं, कोणी मंत्री होत होतं. समाज हळूहळू बदलायला लागला होता. बदलल्यानंतर समाज उंचावला होता. समाजामध्ये प्रत्येकामध्ये एक आशा निर्माण झाली होती, आपण काहीतरी करू शकतो, आय कॅन डू इट, ही प्रत्येकाच्या मनात ही गोष्ट निर्माण झाली होती. आणि त्यासाठी सर्वच कारणीभूत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची व्याख्या ही समाजाला पटवून दिली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की एज्युकेशन इज अ पॉवरफुल वेपन, शिक्षण एक मोठं शस्त्र आहे. एज्युकेशन इज अ पॉवरफुल वेपन which brings in new changing personality, but when if education system teaches that types of job which head in a society, or a society do that types of job which head in education system, जे समाजात घडतं ते वर्गात शिकवलं जाऊ दे आणि जे वर्गात घडतं ते समाजात शिकवलं जाऊ दे. दुर्दैवानं हे होत नव्हतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आग्रह असायचा की शिक्षण पद्धती बदलली पाहिजे, तळागाळापर्यंत शिक्षणाचा अधिकार सगळ्यांना गेला पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगायचे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाला कुठल्याही प्रकारचा आपल्याला एक असं वाक्य सुद्धा बनणार नाही, इतका मोठा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. संघर्ष कोणाच्या आयुष्यात आला नाही, संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात देखील आला. चारी सभोवताली निजामशाह, कुतुबशाह, आदिलशाह असं असताना देखील लढायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांना कळत नव्हतं. कसे तरी माणसं गोळा केले, मावळे बनवले, परंतु शस्त्रसाठा नाही. मग लढायचं कसं, शत्रूविरुद्ध लढायचं कसं? छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात दगड घेतले, परंतु संघर्ष चालूच ठेवला. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष तोच होता, समाजासाठी संघर्ष होता. समाजासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झटायचं होतं. अहो, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संघर्ष कमी होता का? नाही. स्वतःच्या घरच्यांनी त्यांना घराबाहेर काढून दिलं. बाकीचा समाज, एक तो विशिष्ट समाज होता त्यांच्या विरुद्ध लढायचा, विशिष्ट समाज त्यांना शेण फेकून मारायचा, दगड फेकून मारायचा, परंतु हटली नाही. संघर्ष चालूच ठेवला आणि मुलींची शाळा काढली. आज जर आपण बघितलं तर पुणे युनिव्हर्सिटीला सावित्रीबाई फुलेंचं नाव त्याच्यामुळे लागलंय. म्हणजे संघर्ष जर आपण करत राहिलो तर आपण काही बदलू शकतो. जवळच उदाहरण घे ना, शिर्डीचं उदाहरण. साईबाबा ज्यावेळेस जिवंत होते त्यावेळेस प्रत्येकाने त्यांना दगड मारले, कोणी येडं म्हटलं, कोणी प्रत्येकाने त्यांना हिनवलं, परंतु आज शिर्डी हे जागतिक दर्जाचं तीर्थ बनलंय आणि जागतिक जगातले लोक शिर्डीला येतात. म्हणून संघर्ष हा महत्वाचा असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केलाच. संघर्ष हा फक्त समाजासाठी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला एक दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण जी जयंती आज साजरी करतोय ती जयंती आपण वाचून साजरी करतोय, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूल मंत्र हाच होता की तुम्ही जर वाचाल तरच वाचाल, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून पुस्तकं वाचा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस डिग्री घेऊन भारतात परतल्यानंतर शाहू महाराजांना ही गोष्ट कळाली. शाहू महाराजांनी आपले सेवक पाठवले की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायचंय. शाहू राजे होते ते म्हणाले की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्याही परिस्थितीत भेटायचंय, तुम्ही जिथं असाल तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शोधून माझ्याकडे आणा. सेवक गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शोधू लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठं सापडतच नव्हतं. अख्खी मुंबई पालती घातली, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना मिळाले नाही. परत ते शाहू महाराजांकडे आले. शाहू महाराजांकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आम्हाला सापडलेच नाही.
त्यानंतर स्वतः शाहू महाराज सेवकांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पत्ता सापडू लागले आणि थोड्या दिवसानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना सापडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका चाळीच्या 2 रूमच्या घरात राहत होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चाळीजवळ येऊन शाहू महाराज थांबले. कोणीतरी एक छोटासा मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेला. बाबासाहेबांना म्हणाला की बाबासाहेब तुम्हाला भेटायला राजे आले आहेत. तक्षणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठल्यानंतर शाहू महाराजांचं स्वागत करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि शाहू महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की राजे, तुम्ही जर एखादं पान लिहून दिलं असतं किंवा एखादं पत्र लिहून दिलं असतं तर मी तुम्हाला भेटायला आलो असतो. तुम्ही कसे आले इथे? त्यावेळेस शाहू महाराज म्हणतात की आम्ही फक्त संस्थानाचे राजे, तुम्ही तर ज्ञानाचे राजे. आणि संस्थानाचा राजा हा ज्ञानाच्या राजाला भेटायला आला. मग यात नवल तरी काय? म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान किती होतं हे आपल्याला त्या प्रसंगातून कळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण समाजासाठी झटत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एवढंच केलं नाही, शेतीसाठी सुद्धा सुधारित धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. माझा गावातला जो नागरिक आहे तो शेतीवर अवलंबून असतो. मग शेती कशी करायची हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. महिला सशक्तीकरण कसं करायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. ज्या समाजात महिला सुशिक्षित असतात, संघटित असतात, तो समाजच पुढे जातो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं. म्हणून महिलांना कसं वरती आणायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं. सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण पूर्वी राजा हा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, परंतु राजा आता मतपेटीतून जन्माला येतो. ते फक्त संविधानामुळे शक्य झालं. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. लोकशाही भारतात आणली ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हुकुमशाही गाडली ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कायदेतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. कायदा कसा करायचा हे त्यांना माहित होतं. तेवढं शिक्षण घेतलं होतं. त्याच काळात कुठल्याही प्रकारच्या उच्चवर्णीयाच्या लोकांनी एवढ्या डिग्र्या त्याच्याकडे नसत, तेवढ्या डिग्र्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होत्या. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. एवढ्या डिग्र्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होत्या. पूर्वी काय व्हायचं तर 12 तासाची जी नोकरी असायची ती 8 तासाची नोकरी कशामुळे शक्य झाली तर ती फक्त संविधानामुळे शक्य झाली. आज मर्सिडीज मध्ये जो हिंडतो, BMW कारमध्ये हिंडतो, तो गावातल्या भिकाऱ्यापासून तर जंगलातल्या शिकाऱ्यापर्यंत जातो आणि हात जोडून म्हणतो की दादा थोडं आमच्याकडे लक्ष असू द्या, मी निवडणुकीला उभा आहे. कशामुळे शक्य झालंय? फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच हे शक्य झालंय. ही सर्वात महत्वाची गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच त्याला कारणीभूत आहे. आपण बघतो की अमेरिका सारखा एवढा प्रगत देश, राष्ट्राध्यक्ष अजून महिला नाही आणि भारताच्या देशात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असेल, पंतप्रधान इंदिरा गांधी असेल आणि लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन असेल, या महिला आहे. कशामुळे? हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच. ही सर्वात महत्वाची आपण गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. संविधान आपल्याला धर्मनिरपेक्षता शिकवतं. त्याला त्याचं नाव विचारलं तर तो काय सांगतो की मी या जातीचा, मी त्या जातीचा, परंतु नाही, संविधान आपल्याला सांगतं की तू जात तुझी बाजूला, तुझी जात वेगळी, पण तू सगळ्यात आधी तुझी माणुसकी ही जात आहे हे संविधान आपल्याला सांगत असतं. तू सर्वात आधी माणूस आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुमचं जर भविष्य बदलायचं असेल तर तुमच्या मनगटात ताकद असली पाहिजे. कोणता आकाशातला तारा, कोणता देव येऊन तुमचं भविष्य बदलवणार नाही. त्यासाठी तुमच्या मनगटात शक्ती असली पाहिजे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सारखा बुद्धी जर आपली असली आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखं मनगट जर आपलं असलं तर कोणत्याही गोष्टीत आपण पुढे जाऊ शकतो. हे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आपल्याला शक्य होऊ शकतं. मग जर हे बदलायचं असेल आपल्याला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, मी परत सांगतो की ज्या जयंत्या आजकाल होत्या त्या जयंत्या कशा साजऱ्या होतात की फक्त फोटो काढला जातो, त्याच्यावरची धूळ झटकली जाते आणि त्यानंतर फक्त पुष्पहार फोटोला घातला जातो, संध्याकाळी डीजे लावला जातो आणि डीजेच्या तालावर दारू पिऊन नाचलं जातं. अशा जयंत्या आपण साजऱ्या करतोय. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, यांना या जयंत्या अशा मान्य नाहीच. जर ते वरून बघत असतील तर ते म्हणत असतील काय जयंत्या, आपण काय केलं समाजासाठी आणि आपला समाज आपल्यासाठी काय करतोय, ही शोकांतिका त्यांना वाटत असेल. त्यांनी आपल्या समाजात बदलवण्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी गेल्यानंतर माझ्या समाजाची अधोगती होऊ नये, माझ्या समाजाची उन्नतीच व्हावी, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवली. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपल्या समाजात जन्माला यायचे असेल, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल की शिवाजी महाराज असेल की संभाजी महाराज असेल, कोणीही जर आपल्या समाजात जन्माला यायचं असेल तर संस्कार करणं महत्वाचं असतं. जर आपली जिजाऊ आणि आपली भीमाई जर पार्लरमध्ये जाऊन
फाउंडेशन करत असेल आणि थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघत असेल तर कसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कसे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या समाजात जन्माला दिली, ही फार मोठी शोकांतिका आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की तळमळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कशासाठी होती? ही तळमळ आपल्यासाठी होती. आज आपण सुरक्षित आहोत, आज आपल्याला उच्च दर्जा मिळाला आहे, आज सर्वजण आपली स्तुती करतात, सर्वजण आपल्या हाताखाली काम करतात. हे कशामुळं हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच हे शक्य झालंय. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. म्हणून त्यांचे विचार विसरता कामा नये, त्यांचे विचार आपण विसरता कामा. आणि जाऊ द्या, आपली परिस्थिती जरी आपण गरीब असलो, पूर्वी श्रीमंतीची व्याख्या वेगळी होती की ज्याच्याकडे 100 एकर जमीन तो श्रीमंत, ज्याच्याकडे 1 कोटीचा बँक बॅलन्स तो श्रीमंत. पूर्वी श्रीमंतीची व्याख्या वेगळी होती, परंतु आज श्रीमंतीची व्याख्या बदलली आहे. तुमच्याकडे जर ज्ञान असेल तर तुम्ही सर्वात मोठे श्रीमंत, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण बंगला बांधतो, बंगला बांधल्यानंतर जी नेम प्लेट लावतो, त्यावेळेस आपण त्या नेम प्लेटवर आपली असं लिहित नाही की 1 कोटीचा बँक बॅलन्स, 100 एकरचे बागायतदार, असं लिहितो का? नाही. आपण आपल्या नावाखाली लिहितो आपली डिग्री, काय BA, MA, MSc, MCom, इंजिनियर, PSI, व्हॉटेवर. आपण काही ती डिग्री आपण लिहितो, परंतु आपण असं लिहित नाही की आम्ही 100 एकर जमिनीचे बागायतदार आहे की 1 कोटी बँक बॅलन्स, असं लिहित नाही. आपण आपलं ज्ञान लिहितो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे ते ज्ञान होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या डिग्र्या मिळवल्या, काय गरज होती त्यांना तुमच्यासाठी आमच्यासाठी झटायची? आरामात कोणीही अशी चांगल्या पगाराची नोकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटली असती, मस्तपैकी आयुष्य आरामात आयुष्य केलं असतं. काय गरज होती त्यांना लढायची? पण ते लढले कशासाठी? तुमच्या आमच्यासाठी. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, यांना एका फक्त फोटोच्या फ्रेम पुरतं बांधून ठेवू नका. छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचे, महात्मा ज्योतिराव फुले फक्त माळ्यांचे. याच्या पलीकडे देखील विचार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे लढले ना, ते फक्त दलितांसाठी नाही, त्यावेळेस जे वंचित बहुजन होते त्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मग त्याच्यात मराठा असेल, कुठल्याही जातीचा, कुठल्याही समाजाचा माणूस असेल, त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले आणि त्याच्यासाठीच हे संविधान निर्माण केलं. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर संविधान निर्माण झालं नसतं तर आजही राजेशाही तशीच राहिली असती आणि आजही कोणत्या तरी एका राजानं आपल्यावर ताल ठोकला असता, आपल्याला त्याचं नोकर बनवलं असतं. हे लोकशाही कशामुळे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीचं जर आपण बघितलं तर आपण खचून जाता कामा नये. आपण पुढे जातच राहिलं पाहिजे. कारण माणसाचा गुणच असतो पुढे जाण्याचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्यामध्ये शक्ती निर्माण केली, त्या शक्तीचा उपयोग करून आपण पुढे गेलंच पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगायचे की मी जे पुस्तक वाचतो ते पुस्तक मी कधी विसरणार नाही. याचा अर्थ काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते सांगत नव्हते, परंतु समाजातील लोक सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा वाचलेलं पुस्तक ते परत वाचत नव्हते. ते कशासाठी वाचायचे? कारण त्यांचं मस्तक त्या पुस्तकाने सुधारायचं. मस्तक सुधारण्यासाठी ते पुस्तक वाचायचे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात की तुम्ही शिकून संघटित होऊन संघर्ष करा. आपण शिकतोच आहे, संघटित होतोच आहे आणि संघर्ष देखील करतो आहे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आपण करतोय. आणि नेहमी पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले विचार हे सकारात्मकच असले पाहिजे. 2 साधू होते आणि 2 साधू ज्यावेळेस त्यांची झोपडीत राहायचे ते आणि देवाची पूजा करायचे, देवाला गंध लावणं, देवाची आंघोळ करणं, देवाला आंघोळ घालणं, हे सर्व गोष्टी ते करायचे. आणि अचानक काय झालं, तर ते भिक्षा मागायला गेले होते. भिक्षा मागायला गेल्यानंतर अचानक वादळ, पाऊस आला आणि त्यांची अर्धी झोपडी तुटून गेली. अर्धी झोपडी तुटून गेल्यानंतर दोन्ही साधू आले. दोन्ही साधूंनी झोपडी बघितली की अर्धी झोपडी वादळामुळे उडून गेली. त्यावेळेस एक साधू विचार करू लागले की अरे देवा, काय उपयोग आहे तुझा? मी इतकी तुझी सेवा करतो, इतकी पूजा करतो, इतके सगळं करतो तुझं, परंतु तुला माझी अजिबात द्यायला नाही. माझी अर्धी झोपडी तुटून गेली. जे दारू पितात, जे चोर आहेत, त्यांच्या घराला तू स्पर्श सुद्धा केला नाही आणि माझी झोपडी उडून गेली. हे असं का केलं तू? तो देवाला दोष देऊ लागला. दुसरा साधू आला. दुसऱ्या साधूने बघितलं की त्याची देखील अर्धी झोपडी उडून गेली होती. त्यावेळेस त्याने विचार केला, अरे वा देवा, खूप छान देवा, तुझे उपकार मी विसरू शकत नाही देवा. माझी अर्धी झोपडी तू वाचवली देवा, माझी अर्धी झोपडी तू वाचवली. मी जी सेवा केली ती सेवा मला काम आली आणि माझी अर्धी झोपडी उडून गेली आणि अर्धी झोपडी तशीच राहिली. मला निवारा तर राहिला. म्हणजे या गोष्टीतून आपण बघू शकतो की दृष्टिकोन माणसाचा कसा असतो. जर सकारात्मक दृष्टिकोन माणसाचा असला तरच माणूस जीवन बदलू शकतो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन हा सकारात्मक होता. पॉझिटिव्ह दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवला होता. म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत रत्न झाले. ही सर्वात महत्वाची गोष्ट आपण ठेवली पाहिजे. म्हणजे आपला दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं तर आपल्या समाजातील सगळ्या समाजातील लोकांना कळाले का? एक मोठा प्रश्न पडतो की खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कळाले का? आणि जर कळाले नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कधी कळतील? ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. एका छोट्या मुलीला एका घरात नेल्यानंतर तिथं 10-15
महापुरुषांचे फोटो लावले होते. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, गाडगे महाराज, संपूर्ण संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचे फोटो लावले होते. आणि त्या मुलीला विचारलं की 1 वर्षाची पोरगी होती, त्या बोलता येत नव्हतं. तिला सांगितलं की तिला विचारलं की इथले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कोणता. साहजिकच आहे, तिच्या समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला होता, म्हणून तिने हात पुढे केला आणि सांगितलं की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मग तिने इशाऱ्याने दाखवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. त्यानंतर म्हणजे छोटे मुलं जे असतात त्यांना काही जरी आपण म्हटलं की छोट्या मुलाचं विचारलं की सांग गाढव कोण आहे, ते आपल्याकडे बोट करणं, म्हणजे त्याला काही कळतच नसतं. मग त्या पोरीची परीक्षा घेतली की त्या पोरीला मागं फिरवलं, गोल गोल फिरवलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तिच्या पाठीमागच्या साईडला आला आणि तिला परत विचारलं की सांग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कोणता आहे. ती प्रत्येक फोटो निरखून बघू लागली, प्रत्येक फोटोकडे निरखून बघू लागली आणि परत परत आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोजवळ येऊन थांबली आणि तिने हात केला की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका छोट्या मुलीला कळतात, पण आपल्या तुमच्या आमच्या सारखे ज्या बोलणाऱ्या जिवंत हाडामासाच्या माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले का. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर विचार आपले सामान्य पोरांपर्यंत पोहोचायचे असेल तर जयंती हा नाचून नाही तर जयंती वाचून साजऱ्या करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या समाजातले प्रत्येक माणसाला माहिती आहे, हे आपल्याला माहिती आहे, परंतु त्याबद्दल आणखी जर जनजागृती करायची असेल तर घराघरापर्यंत जा, झोपडी झोपडीपर्यंत जा, झोपडी पर्यंत जाऊन प्रत्येकाची खोपडी बदला, तर आणि तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजून आपल्या लोकांना कळतील. आणि खरंच आपण कोणाचे लेकर आहोत हे आपल्याला कळेल. आपण आयऱ्या गैऱ्याचे लेकर नाही, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे लेकर आहोत, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेकर आहोत. आपले बाप आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे हे विसरता कामा नये. आपण एका महान व्यक्तीचे संतान आहोत, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. ही गोष्ट जर ध्यानात ठेवली आणि छोट्या छोट्या मुलांना खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आपल्याला कळाले तर आणि तरच आपले हा समाज पुढे जाऊ शकतो, तर आणि तरी समाजात प्रगती होऊ शकते. म्हणून या छोट्या मुलांना आपल्याला सांगायचं की मुलांनो, भटजीचा नाही आता, भटजीचा नाही आता तर भिमाईचा आहे. ही सर्वात महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवा. सांगा मुलांना आता बदकाचा नाही रे, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच आहे. हे जर आपण मुलांना खऱ्या अर्थाने सांगितलं तर आणि तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्यापर्यंत येतील आणि आपलं जीवन नक्की आणि नक्की समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 131व्या जयंती निमित्त ही प्रेरणा आपण घेऊया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साजेस असं जीवन जगूया. आमचे शिंदे सर आणि बाकडे सर यांनी मला आवर्जून इथं बोलवलं, त्याबद्दल मी खरं त्यांचे आभार मानतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मला या सगळ्यांपर्यंत पोहोचायला मिळाले त्याबद्दल मी खरंच मला स्वतःला धन्य समजतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्याख्यान हे माझ्या तोंडातून निघालं, एका उच्च व्यक्तीचं व्याख्यान माझ्या तोंडातून निघालं, म्हणजे माझा संपूर्ण देह शुद्ध झाला असं मला वाटतं. म्हणून मी परत एकदा पूर्ण ग्रामस्थांचे सगळ्यांचे अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थांबतो. जय भीम.